शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा या प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. कारण हे प्रकरण कोर्टातच आहे. यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टात मागच्या महिन्यात 8 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर 15 मे ही तारीख देण्यात आली होती. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्याच वकिलांना ऐकून घेण्याची वेळ आली आहे. शिवाय ठाकरेंचे जे काही नेते वक्तव्य करतायत त्याला वकील म्हणून आपला पाठिंबा नाही, असंच ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांना न्यायाधीशासमोर म्हणावं लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याच गटाच्या नेत्यांच्या भूमिकेवर, वक्तव्यावर वकिलांनाच फिरावं लागलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बागची यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे निवडणूक आयोग, सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे आणि 39 आमदार अशा 2 प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आजची सुनावणी सुरू झाली तेव्हा ठाकरेंचे वकील ॲडव्होकेट देवदत्त कामत म्हणाले की हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीसाठी घ्यावं. त्यावर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र शब्दात वकिलांना सुनावलं. आधी तुमच्या लोकांना माध्यमांकडे जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही अशी बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून थांबवा, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही इथे सुनावणीची तारीख मागता आणि मग बाहेर जाऊन म्हणता की सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही. आम्ही इशारा देत आहोत, शब्दांचा वापर जपून करा. मी अशा प्रकारचं वर्तन खपवून घेणार नाही, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या नेत्यांना झापलं आहे. त्यामुळे सुनावणीची मागणी करणारे ठाकरेंचे वकीलही बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले. पक्षकार एकाच वेळी न्यायालयावर सार्वजनिकरित्या टीका करत असताना न्यायालयासमोरच सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करू शकत नाही, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. यावर ठाकरेंचे वकील देवदत्त कामत म्हणाले की ते न्यायालयाच्या सोयीनुसार युक्तिवाद करण्यास तयार आहेत. त्यावर कोर्टाने म्हटलं की तुम्हाला युक्तिवाद करायचा नाही, तुम्हाला वक्तव्य करायचे आहेत. जेव्हा प्रकरण हाती घेतलं जातं तेव्हा तुम्ही तारीख निश्चित करा असं म्हणता. जेव्हा आम्ही तारीख निश्चित करतो तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही निर्णय देत नाही. हे काही राजकारणी अशी वक्तव्य का करत आहेत, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला. हे प्रकरण आजच्या लिस्टमध्ये सुनावणीसाठी दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे लवकर सुनावणीची अपेक्षा करत आहोत, असं कामत पुढे म्हणाले. यावर या प्रकरणात सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. दोन्ही बाजूने सहकार्य करावं, आम्ही तारीखही निश्चित करू. मात्र विलंबाबाबत अशा प्रकारची बेजबाबदार विधानं होणं योग्य नाही, असंच सरन्यायाधीश यांनी म्हटलंय. देवदत्त कामत पुढे असंही म्हणाले की आम्हाला काही अडचण नाही. दोन्ही बाजूच्या सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयाला पुरेसा वेळ असेल तेव्हा आपण तो निश्चित करू शकता. आम्ही चिंतित आहोत कारण आम्ही 3 वर्षांपासून वाट पाहत आहोत, असं देखील कामत म्हणाले. यावर एकनाथ शिंदेंच्या बाजूचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की कोणत्याही पक्षकाराला न्यायालयाविरुद्ध अशा प्रकारची टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. न्यायालयावर किती दबाव आहे हे आम्हाला माहिती आहे. आमच्या बाजूने अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य करण्यात आलेली नाहीयेत. कोणत्याही बाजूने अशी विधानं होऊ नये. रोहतगी असंही म्हणाले की न्यायालयाने सर्व पक्षांबाबत संयम दाखवलेला आहे आणि कोणत्याही पक्षाला न्यायालयावर असा आरोप करण्याचा अधिकार नाही. आम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत बसतो. जर कोणाला वाटत असेल की आम्ही रिकामे बसलो आहोत तर ते वेगळं आहे. मात्र अशा प्रकारची टिप्पणी स्वीकारली जाणार नाही. यापुढे बेजबाबदार वक्तव्य नकोत. 30 जुलैला पुढची सुनावणी होईल, असं बोलून सरन्यायाधीशांनी पुढची सुनावणी थेट 2.5 महिन्यांवर नेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे ठाकरेंच्या नेत्यांकडून सार्वजनिकरित्या होणाऱ्या वक्तव्यावरून ठाकरेंची बाजू आणि त्यांचे वकील मात्र अडचणीत आलेले पाहायला मिळाले आणि आपल्याच पक्षकाराच्या वक्तव्याला पाठिंबा नसल्याची भूमिका ही ठाकरेंच्या वकिलांना घ्यावी लागली. एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं होतं, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याच आमदाराला तेव्हा अपात्र ठरवलं नव्हतं. यावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरेंकडून दाखल करण्यात आली होती. तर शिंदेंच्या सदस्यांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुनील प्रभू यांनी केली होती. यावर एकत्र सुनावणी केली जाते. निवडणुका झाल्या तरी निर्णय न आल्यामुळे आणि तारीख पे तारीख सुरू असल्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांकडून वारंवार जाहीरपणे न्यायालयावर टीका केली जात होती. त्यावरच अखेर कोर्टाने आज बाजू मांडताना कठोर शब्दात सुनावलेलं आहे आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या या भांडणात पुढची तारीख मिळालेली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाचा हा निकाल कधी लागतो? चर्चा होती की 2025मध्ये याचा निकाल होईल. चर्चा होती की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी काहीतरी निर्णय येईल. पण आता निवडणुका झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे, तरीही तारीख पे तारीख येते, तरीही सुनावणी लांबवली जाते. त्यामुळे आता यावर निकाल कधी येतो, यावर स्पष्टता कधी येते आणि
पुढच्या 3 वर्षांनी निवडणुका होणार आहेत, त्याआधी जरी निकाल आला तर त्याचा फायदा तोटा किती होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच कोर्टाकडून ठाकरेंच्या नेत्यांना अशा पद्धतीने झापलं जाणं आणि ठाकरेंच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य यावर लगाम लावणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.